नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या ठिकाणी मी घेऊन आलेले शेतकऱ्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी, ज्यामध्ये गव्हाच्या किमतीवरती आता केंद्राचं नियंत्रण आणि याचा काय परिणाम आहे या संदर्भात आपण बघूयात. किरकोळ बाजारामध्ये गव्हाची किंमत 30 रुपयेपर्यंत पोहोचली असल्या तरी शेतकऱ्यांच्या गव्हाला मात्र 20 ते 24 रुपयेच भाव मिळत आहेत. त्यातही आता सरकारी गव्हाच्या किमतीमध्ये कमी राहाव्या म्हणून हस्तक्षेप करण्याची तयारी आहे. तर या संदर्भातली ही एक वेगळी अपडेट आपण या ठिकाणी बघत आहोत. पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गव्हाच्या वाढणाऱ्या किमतीवरती लक्ष ठेवायचे निर्देश केंद्र सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये गव्हाच्या आणि कणकेच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम महागाई वाढण्यामध्ये होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. गव्हाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार खरेदी केलेल्या गव्हाचा साठा बाजारात आणू शकते. त्यासाठी स्थानिक बाजारामध्ये गव्हाचे भाव कमी होतील. मात्र जे शेतकरी या काळामध्ये गहू विक्रीला आणतील त्यांना कमी भाव मिळू शकेल. राज्याचा विचार करायचा झाला तर सध्या बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या गव्हाला कमीत कमी 1,900 रुपये तर सरासरी 2400 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. सरकारी गहू बाजारामध्ये आल्यास शेतकऱ्यांच्या गहू खरेदी किमती आणखीन खाली येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. देशातील ग्राहकांसाठी गव्हाच्या किमती स्थिर राहण्यासाठी योग्य धोरणात्मक हस्तक्षेप करणार असल्याचे सरकारने गुरुवारी सांगितले. गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्र्यांच्या समितीच्या बैठकीनंतर केंद्राच्या प्रतिनिधीने सांगितले की त्यांनी अधिकाऱ्यांना गव्हाच्या किमतीवरती बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार वर्षभरापूर्वीच्या तुलनेने गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमतीमध्ये 2 रुपयांनी वाढ झाली आहे. 20 जूनपर्यंत गव्हाची सरासरी किरकोळ किंमत 30.99 रुपये प्रति किलो होती, जी एका वर्षापूर्वी 28.95 रुपये अशी होती. गव्हाच्या पिठाची किंमत गेल्या वर्षी 34 रुपये प्रति किलो तर यावर्षी ती 36 रुपये प्रति किलोपर्यंत वाढली असल्याचे आकडे सांगतात. काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये गव्हाचा साठा आणि दराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्र्यांनी गव्हाच्या किमतीवरती बारकाईने लक्ष ठेवण्याचे, देशातील ग्राहकांसाठी किंमत स्थिर ठेवण्यासाठी धोरणात्मक हस्तक्षेप करण्यासाठी निर्देश दिलेत. दरम्यान अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की सरकारने साठवणुकीसाठी मागच्या वर्षीपेक्षा थोडा जास्त गहू खरेदी केला आहे. PDS आणि इतर कल्याणकारी योजनांची गरज पूर्ण केल्यानंतर सुमारे 1.84 कोटी टन आहे गव्हाचा साठा शिल्लक राहतो. बाजारामध्ये हस्तक्षेपासाठी हा पुरेसा साठा असल्यामुळे मंत्रालयाने म्हटले आहे की यंदा 18 जूनपर्यंत 2.66 कोटी टन गहू खरेदी केला. 2024-25 या वर्षाच्या साठ्यासाठी ही खरेदी आहे. मागच्या वर्षीपेक्षा हा साठा थोडा जास्त आहे. मागच्या वर्षीच्या सरकारने 2.62 कोटी गहू टन खरेदी केला होता. यंदा सुमारे 4 लाख टन गहू जास्त खरेदी झालेला आहे. तर निश्चितच मला वाटतं की याचा थोडाफार परिणाम का होईना शेतकऱ्यांच्या या दरावरती होणार आहे. पण आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच माहितीपूर्ण वाटला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.